आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष, शैक्षणिक प्रगतीला बसला ब्रेक. आमदार सुधाकर अडबाले, 7 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्याच्या सन 2026-27च्या अर्थसंकल्प विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठा घोषणाचा वर्षाव करण्यात आला असला तरी शिक्षण क्षेत्राकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे. शिक्षण क्षेत्राच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नसल्याने हा अर्थसंकल्प शैक्षणिक प्रगतीला ब्रेक लावणारा ठरल्याने त्यांनी म्हटले आहे. अडबाले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांचा विकास, शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण प्रणालीशी सुसंगत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ह्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परिणामी शिक्षण क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याने पुढे सांगितले की राज्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत बाबीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी केवळ राजकीय आणि निवडणुकीच्या दृष्टीने काही घोषणाचा पाऊस पाडण्यात आला आहे. काही योजनांमध्ये ठेकेदारी पद्धतीला चालना देत कंत्राटदारांना लाभ होईल अशा बाबींना प्राधान्य देण्यात आले असून शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत सरकारची भूमिका निराशाजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शिक्षण हा समाजाचा प्रगतीचा आणि मजबूत पाया असल्याचे अधोरेखित करत अडबाले यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचे बळकटीकरण व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्या दृष्टीने कोणतीही ठोस आर्थिक तरतूद किंवा धोरणात्मक घोषणा नसल्याने शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प अपुरा आणि दिशाहीन ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देत सरकारने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी आमदार अडबाले यांनी यावेळी केली आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.